ही आपली एकदम दाणेदार अशी मिठाई आहे। ही नासलेल्या दुधापासून बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार अशी आपली मिठाई तयार झालेली आहे। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथं 1 लिटर दूध होतं ते नासलेलं आहे। तर आता आपण हे गाळून घेऊया। मी इथं एका गाळणीत गाळून घेतलेलं आहे सगळं दूध आणि वर राहिलेलं पनीर आपण पिळून घेऊया आणि एका ताटामध्ये घेऊया। आपण हे थोडं हाताने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं आपलं मिठाई बनताना एकदम दाणेदार अशी तयार होते। त्यासाठी हाताने आपण 5 ते 10 मिनिटं चांगलं हे पनीर चोळून घ्यायचं, म्हणजे थोडं स्मूथपणा येतो पनीरला। हे तुम्ही हाताने किंवा वाटीने केलं तरी चालेल। इथं बघू शकता तुम्ही नरम झालेलं आहे आपलं पनीर। तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता करायला घेऊया। तर त्यासाठी इथं 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आता ह्या दुधामध्ये आपण 4 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे। त्याने थोडा नरमपणा येतो आपल्या मिठाईमध्ये, त्यासाठी घालायचे आहे। आणि 4 चमचे साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे आता मी गॅस मीडियम चालू केलेला आहे। आपण हे दूध थंड आहे तोपर्यंतच दूध पावडर आणि साखर ह्याच्यात मिक्स करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण हाताने मॅश केलेलं पनीर घालून घेऊया आणि हे दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। हे नासलेल्या दुधाचं पनीर आपल्याला ह्या दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आता आपण गॅस मीडियम करून घेऊया आणि हे चांगलं 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। तुम्ही ह्याचा दाटसरपणा बघू शकता। आता आपण हे 10 मिनिटं चांगलं मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं। हे आता बरंच घट्ट झालेलं आहे, आपल्याला हे पूर्ण सुकं करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण कलर घालणार आहोत 1 चिमूट। तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप केला तरी चालेल। कलरमुळे छान बुंदीसारखं आपल्याला ही मिठाई दिसायला दिसते, त्यामुळे मी हा येलो कलर ह्यामध्ये एक चिमट घातलेला आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा। आता आपण हे मीडियम गॅसवरच हलवत राहायचं आणि चांगलं शिजवून घेणार आहोत पूर्ण घट्ट होईपर्यंत। आता हे चांगलं घट्ट झालेलं आहे, तर आपण आता ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण अजून 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम सुटसुटीत असं आपली मिठाई तयार होते। आता आपली मिठाई तयार झालेली आहे, तर आपण आता थोडी थंड करून घेऊया। ही थंड झाल्यानंतर आपण ही वाढायला घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम बुंदीसारखी आपली मिठाई तयार झालेली आहे आणि खायलाही एकदम अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।